हॅलो, नमस्कार मंडळी. आम्ही आलो आहोत कबड्डी बघण्यासाठी. लाईव्ह मॅच इथे पुण्यामध्ये सुरू होती, तर तेच पाहण्यासाठी आम्ही आलो आहोत. मुलांचे तिकीट्स आधीच बुक केले होते, मोठ्यांचे केले नव्हते. पण मग ऐनवेळेस जाऊन मग आम्ही आमच्या दोघींचं पण तिकीट काढलं. नशिबाने ते भेटलं नाही तर मग आम्हाला तर बाहेरच बसावं लागलं असतं. तर मॅच सुरू होण्याआधी आम्ही इथे थोडंसं फोटो सेशन वगैरे केलं. बरेच इथे ॲडचं सगळं असं लावलेलं, तर ते लोक स्वतःच म्हणत होते की तुम्ही इथे सेल्फी काढा, फोटोज क्लिक करा. प्रमोशनसाठी त्यांचं सगळं सुरू होतं. तर म्हटलं चला आता वेळ आहे आपल्याकडे, तर हे सगळं पण करून घेऊया. त्याच्याबरोबर गेम पण होते. इथे कबड्डी खेळण्यासाठी मॅट पण बाहेर टाकलं होतं आणि इथे जे लोकल इथली मुलं जे राहतात ते फ्रीमध्ये इथे येऊन दररोज असं कबड्डी खेळतात. त्यांना आम्ही विचारलं ना की इथे काय तुम्ही क्लास वगैरे लावला का, तर ते म्हटले नाही, आम्ही इथेच असं खेळायला फ्रीमध्येच असतं, तर आम्ही येतो दररोज. तर छान वाटत होतं, मुलांना पण मजा येते असं काही केल्यानंतर. पण आपण कसं क्रिकेट वगैरे पाहायला जातो, पण कबड्डी तर मी पहिल्यांदाच आले होते बघायला. आम्ही आत एंट्री केली, मॅच सुरू झाली, पण आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी जागा भेटली होती. तुम्ही बघा मॅच. थोडा वेळ झाल्यानंतर मग मी माझी सीट चेंज केली आणि मुलं जिथे बसले होते तिथे गेले बसायला. कारण कोणी जागेवर बसतच नव्हतं, सगळे असे उठून उभा राहत होते, उड्या मारत होते. त्यामुळे कोणी कुठे बसलं तरी एवढा काही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे मग आमची सीट लांब होती, पण मी मुलांजवळ जाऊन बसले. मुलं पण खुश झाले, कारण कसं होतं ना, सगळ्यांनी एकत्र बसून ग्रुपने असं एकत्र बसून बघण्याची मजा वेगळीच असते. वेगवेगळं बसलं तर ती मजा येत नाही. यायला पाहिजे असं फायनल बघायला, असं मजा येते. तिकडं बसलं नाही तो मस्त व्ह्यू बघ, लगेच जवळ दिसतंय. मॅच संपली, बाहेर आलो आणि सगळे आल्यानंतर बघा सगळ्यांचं इकडे फोटो सेशन सुरू होतं. आम्ही देखील फोटो क्लिक करत होतो, पण माझं व्हिडिओ शूटिंग सुरू होता. इथे ही बस आहे ना, याच्यात सगळे प्लेयर्स जाणार होते बसून, तर इथं आमची मुलं ते वाट बघतात की सगळे प्लेयर आल्यावर त्यांना हाय वगैरे करायचे, भेटायचे.
आणि खूप छान वाटलं हे बघून की मुलांना आपले जे जुने खेळ आहेत ते पण आवडत आहेत. असं नाही की फक्त हे नवीन जे काय आहे तेच आवडतं आहे. संपली आहे कबड्डी आणि मजा आली छान. माझं तर लक्ष एवढं कबड्डीत नव्हतं, पण बाकी जे एन्जॉय करत होते ना त्यांना बघायलाच छान वाटत होतं. आता सगळ्या आम्ही निघालो आहोत. भूक लागली आहे. जेवण घेऊन आलो होतं पण इथे काहीच अलाउड नाही आहे आतमध्ये घेऊन जायला. इव्हन पाण्याची बॉटल पण नाही आहे आपल्या घरची घेऊन जाऊ शकत. सगळं बाहेर ठेवलेलं आहे. आणि आता सगळ्यांचं इथं फोटोशूट सुरू आहे. छान एक्सपिरियन्स होता. मी पहिल्यांदाच बघितलं. क्रिकेट पाहिलं पण कबड्डी नव्हती पाहिली. मुलांचं असं होतं की नाही आम्हाला बघायचं आहे, तर आम्ही तर आधी म्हटलं आम्हाला तिकीट नको. आमच्या दोघींचे तिकीट काढले नव्हते आणि आम्हाला काय करायचं बघा, आम्ही बाहेर बसतो. मुलांना आत पाठवलं, दोघी पण जाऊन बघून आलो. आता इथे ह्यांचं फोटो सेशन सुरू आहे बघा. लेपंगा, हां लेपंगा. अरे वा. या दोघी जागी आपण उभं राहू. इथे माझी ताई सगळ्यांचे फोटोज क्लिक करते आणि मी त्यांच्या मागे मागे फिरत होते, कारण तिचं असं असतं ना, तिला स्वतःचे फोटो काढायला इतकं आवडत नाही, पण दुसऱ्यांचे फोटो काढायला तिला फार आवडतं. आणि सांगत असते असं बसा, असं करा, असं करा. अगदी परफेक्टनेस तिला हवा असतो. ही मॅच लाईव्ह होती टी व्हीवरती, तर घरचे सगळे पाहत होते आणि फोन पण करत होते, हां तुम्ही आम्हाला दिसला टी व्हीवरती वगैरे. आणि तिथे पण असं होतं की तुम्ही जो डान्स करेल वगैरे, उभं राहून डान्स करतील, हे करतील काही वेगळं असं, तर त्यांच्याकडे कॅमेरा फिरवला जाईल, त्यामुळे सगळ्यांनी डान्स करा वगैरे असं तिथे इन्स्ट्रक्शन्स पण देत होते. तिकीट पण तसं कमीच होतं, 500 रुपीज पर पर्सन असं होतं. आणि क्रिकेटचं वगैरे तिकीट जास्त म्हणजे कॉस्टली असतं, तसं इतकं काही वाटलं नाही, कारण आम्ही गेलो होतो ना क्रिकेट पाहायला, तिथं 1500 वगैरे असे पर पर्सन चार्जेस होते, पण इथे 500 होते, त्यामुळे इतकं काही वाटलं नाही. आणि त्या मानाने मुलांनी खूप एन्जॉय केलं आणि ते म्हणत होते मूवीला वगैरे जाण्यापेक्षा आम्हाला असं काहीतरी बघायला घेऊन जात जा. ते या मॅटवरती पण मग हे पुन्हा खेळायला लागले कबड्डी तिघेच, तर त्यांना पण मजा येत होती. आणि 12 वाजले होते, आम्ही म्हणत होतो चला चला, पण यांना असं होतं की थोडं खेळू दे मग जाऊया. असं असतं मुलांचं, कसं जे त्यांना आपण म्हणजे जे ते पाहतात तर त्याच्यातच जास्त त्यांना आवड निर्माण होते. मध्ये गुकेश जो आहे तो चेसमध्ये वर्ल्ड चॅम्पियन झाला, तर ते पाहिल्यापासून चेसमध्ये सगळ्यांची क्रेज वाढली आहे. असं आता कबड्डी पाहून आला तर ह्याच्यात वाढली आहे. तर आपण जे पाहतो त्याच्यात आपली आवड निर्माण होते. मोटिवेशन देखील मिळतं की असं आपण काहीतरी करू शकतो किंवा करावं असं वगैरे मुलांना वाटतं. त्यामुळे या वयात त्यांना अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज करणं खूप म्हणजे चांगलं आहे असं मला तरी वाटतं. कारण नेहमी आपण काय असं कुठे जायचं म्हटलं की मूवीला जाऊया वगैरे, तर त्यापेक्षा काही मूवीज बघायला जा, आपण तितक्याच पैशांमध्ये जर आपल्याला काही अदर ॲक्टिव्हिटीज पण मिळत असतील मुलांना दाखवण्यासाठी, तर नक्कीच आपण ते पण करायला हरकत नाही. इनफॅक्ट करावं असं माझं तरी मत आहे. तर थोडा वेळ असं ह्यांना खेळू दिला आणि मग आम्ही आलो घरी. मजा आली बॉयज? मजा आली? मजा आली का? एक फोटो आपल्या सगळ्या सेल्फी काढते.